ठाकरे गटाचा आजपासून राज्यभरात महायुती विरोधात आंदोलन। महायुतीमधील वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी काढणार जनआक्रोश मोर्चा। निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीचा आज मोर्चा। आयोगावर मत चोरी आणि मतदार यादीतील गैरप्रकाराचे राहुल गांधींचे आरोप। सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्ते मोर्चात होणार सहभागी। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाला आज संध्याकाळी इंडिया आघाडीतील सर्व खासदार उपस्थित राहणार। पुण्यात काँग्रेस नेत्यांचा 2 दिवस राज्यव्यापी मेळावा। राज्यातील सर्व प्रमुख नेते राहणार उपस्थित। पदाधिकारी कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। महादेवी हत्तीच्या पुनर्वसनाबाबत उच्च न्यायालयात आज सुनावणी। नांदणी मठानं दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय। महादेवीचं पुनर्वसन मठात व्हावं अशी विनंती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर दौऱ्यावर। शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांसाठी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे फडणवीसांची भेट घेणार। खोक्या भोसलेकडनं कारागृहात दहशत माजवण्याचा प्रयत्न। गांजा वाटण्यावरनं वाद। कर्मचाऱ्याला धमकी। खोक्यासह इतर 3घांवर गुन्हा दाखल। एकनाथ शिंदेंसह मराठा नेत्यांना संपवण्याचा फडणवीसांचा डाव। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप। उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे धरालीमध्ये जळगावातील अडकलेले 13 तरुण सुखरूप परतले। तरुणांचं पाळधी गावामध्ये जल्लोषात स्वागत। तरुणांच्या पालकांना अश्रू अनावर। पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार। नुकसान भरपाईही मिळणार। राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार एकूण 921 कोटी रुपये। तुर्कीमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का। मनिसा, इझमिर, उसाक आणि बुरसा यासह अनेक प्रांतांमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के।